नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, उद्या आहे 27 एप्रिल 2024 शनिवार आणि उद्या आहे संकष्ट चतुर्थी. प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थी ही तितकीच महत्त्वाची असते, म्हणून उद्या आईने मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय करायचा आहे. बघा, उद्या 21 दुर्वांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे व दुर्वांसोबत 2 महत्त्वाच्या वस्तूही तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि या वस्तू तुम्ही अभिमंत्रित करत असताना कोणता मंत्र स्तोत्र पठण करायचे आहे, त्याचसोबत हा उपाय आपल्याला कुठे करायचा आहे, कधी करायचा आहे, कोणी करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, प्रत्येक महिन्याची संकष्ट चतुर्थी ही महत्त्वाची असतेच, कारण या दिवशी श्री गणेशांचे तत्व हे खूप मोठ्या प्रमाणात पृथ्वी तलावर असते. त्यामुळे जेवढ्या सेवा उपासना तुम्ही गणपती बाप्पाच्या कराल तेवढे शीघ्र त्याचं फळ हे तुम्हाला मिळत असतं. तर बघा, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता तर आहेतच, पण त्याचसोबत ते विद्येचे दैवतसुद्धा आहेत. त्यामुळे तुमच्या मुलांविषयीच्या ज्या काही समस्या आहेत, जसं की बघा, अभ्यासात मन लागत नाही आहे किंवा त्यांच्या करिअरविषयी काही समस्या आहेत किंवा एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी ते खूप दिवसापासून प्रयत्न करत आहेत, तर त्यांच्या मुलांच्या परीक्षेमध्ये मनासारखं त्यांना यश मिळावं, त्यांच्या कष्टासोबत मेहनतीसोबत त्यांना त्यांच्या नशिबाची साथ मिळावी, यासाठी आईने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. अतिशय प्रभावशाली आणि अतिशय सोपा असा उपाय आहे. बघा, हा उपाय करण्यासाठी जर काही अडचण आली, जसं की बघा, जर तुम्हाला सुतक वगैरे पडलं तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. तुम्ही पुढच्या संकष्ट चतुर्थीला हा उपाय करू शकता. आणि जर या संकष्ट चतुर्थीला आईला काही प्रॉब्लेम वगैरे आला तर अशा वेळेस वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल किंवा मुलांनी स्वतः जरी केला तरीही चालेल. कारण बघा, बऱ्याच वेळेस मुलं शिक्षणासाठी आईवडिलांपासून बाहेरगावी असतात, तर त्यांनीसुद्धा स्वतःसाठी हा उपाय केला तरीही चालणार आहे. तर बघा मंडळी, इतर आपण ज्याप्रमाणे प्रत्येक संकष्ट चतुर्थीचे व्रत करतो, अगदी त्याचप्रमाणे याही संकष्ट चतुर्थीचे व्रत आपल्याला करायचे आहे. आता हे व्रत करत असताना आता हा उपाय करायचा आहे, तर आपल्याला संकष्ट चतुर्थीचा उपवास असायला पाहिजे का? तर बघा, बरेच जण संकष्ट चतुर्थीचा उपवास धरत नाहीत, पण जर त्यांनीही हा उपाय करू शकता. असं नाही की तुम्हाला उपवास धरावाच लागेल. तर बघा, आता आपल्याला या दिवशी काय करायचं आहे, नेहमीप्रमाणे आपण आपल्या देवघरामध्ये असलेले जी गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे, पाण्याने, पंचामृताने, परत पाण्याने. हे करत असताना आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचे पठण करायचे आहे. आता बघा, करत तुम्हाला अथर्वशीर्षाचे पठण करणं नाही शक्य, तर तुम्ही नंतर जरी पठण केलं तरीही चालेल. फक्त ओम गंगणपतये नमः, ओम गंगणपतये नमः या मंत्राचा जप करत तुम्ही अभिषेक करू शकता. नंतर ती जी मूर्ती आहे ती आपल्याला चौरंगावर, छोटासा चौरंग घ्यायचा, त्यावर अक्षदा ठेवून त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती ठेवायची आणि गणपती बाप्पाच्या मूर्तीवर पंचोपचारे आपल्याला त्यांची पूजा करायची आहे. नंतर त्याला लाल रंगाचे फूल अर्पण करायचे, मोदक अर्पण करायचे, त्याचबरोबर दुर्वा आणि 2 महत्त्वाच्या वस्तू आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायच्या आहेत. पण या गोष्टी घरच्या गणपतीला आपल्याला अर्पण नाही करायच्या, तर या वस्तू आपल्याला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला या वस्तू आपल्याला अर्पण करायच्या आहेत. कारण बघा, मंदिरामध्ये घरच्यापेक्षा खूप मोठ्या पटीमध्ये पावित्र्य असते आणि एक सकारात्मक लहरी असतात, आणि त्यामुळे तिथे केलेली कुठलीही सेवा असो, उपासना असो, त्याचं तुम्हाला लवकरात लवकर फळ मिळत असतं. म्हणून ही सेवा आपल्याला आपल्या जवळच्या गणपती मंदिरामध्ये करायची आहे. आता यामध्ये आपल्याला दुर्वांचा वापर करायचा आहे. तर गणपती बाप्पाला दुर्वा अर्पण केल्याने बघा, घरातील सर्व बाधा दूर होतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदत असते. तर बघा, आता हा उपाय करायचा आहे, तर हा उपाय आई, वडील किंवा मुलाने स्वतः केला तरीही चालणार आहे. तर बघा, आता यासाठी आपल्याला काय लागणार आहे, तर 21 दुर्वा, 1 लाल फूल आणि 21 शमीपत्र. आता शमीपत्र काय आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. तर ज्याप्रमाणे आपण 21 दुर्वांची जोडी करतो, अगदी त्याचप्रमाणे 21 शमीपत्राचीही आपल्याला जोडी करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे लाल फूल ठेवायचं आहे. आता या वस्तू घेऊन आपल्याला आपल्या जवळच्या गणपतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे.
आणि बघा आता त्या मंदिरात जात असताना जर तुम्ही आपल्या मुलं तुमच्या जवळ आहेत तर मुलांना आवर्जून सोबत घेऊन जा आणि त्यांच्याकडून ही सेवा करून घ्या. आता जर तुमच्याजवळ मुलं नाही आहेत तर तुम्ही मुलांना तिथे करण्यासाठी सांगू शकता किंवा बाहेर जरी मुलं राहत असले त्यांच्यासाठी तुम्ही इथे सुद्धा हा उपाय करू शकता. पण जर मुलं येत असतील तर आवर्जून त्यांना तुमच्या सोबत घ्या. तर काय करायचं आहे, मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर गणपती बाप्पाची पंचोपचारे तिथे सुद्धा आपल्याला छान पूजा करायची आहे आणि नंतर गणपती मंदिरामध्ये बसून या ज्या वस्तू आहेत जसं की बघा दुर्वा, लाल फूल, शमीपत्र हे आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला 108 वेळा या तीनही वस्तू हातात घ्यायच्या आणि आपल्याला ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा आहे. आणि त्यानंतर तुमची जी काही मनोकामना आहे, जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पाला दुर्वा, लाल फूल, शमीपत्र अर्पण करत अतिशय मनोभावाने शुद्ध अंतःकरणाने गणपती बाप्पाला अर्पण करायचे आहेत. बघा कुठलीही सेवा करत असताना मनोभावाने पूर्ण होणारच अशी मनामध्ये जेव्हा आपल्या इच्छा असते ना, अतिशय विश्वासाने आपण जेव्हा उपाय करतो तर ती इच्छा आपली पूर्ण होतेच होते आणि तेवढाच विश्वासही आपला गणपती बाप्पावर असायला हवा. तेव्हा तुमची इच्छा ही पूर्ण होणारच. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत मुलांच्या शिक्षणाविषयी असो कुठल्याही असो त्या गणपती बाप्पा या उपायाने त्या दूर होणारच. अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे. नक्की तुम्ही या संकष्ट चतुर्थीला करून बघा, तुम्हाला याचा अनुभव नक्की येणार आहे. बघा मंडळी, या उपायाने तुमच्या मुलांसाठी हा उपाय अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांच्या मार्गामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत, जी काही अडथळे येत आहेत ती संपूर्णपणे दूर होणार आहेत आणि मुलांच्या शिक्षणामध्ये 100% प्रगती होणार आहे. अतिशय प्रभावी हा उपाय आहे. नक्की तुम्ही करून बघा. तर ही छोटीशी माहिती होती. 21 दुर्वांचा उपाय कसा करायचा हे मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.